फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण भाजीला जर घरात काही नसलं तर बेसन पिठापासून आपण एकदम मस्त अशी टेस्टी आणि झणझणीत रेसिपी बनवणार आहोत, आणि ती पण झटपट कमी वेळ. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आता जे तुमच्या घरात बेसन पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. आता मी हे वाटी दाबून दाबून घेतलेलं आहे. 1 वाटीभर घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा चमचा आपण लाल तिखट घ्यायचं आहे, हळद घ्यायची पाव चमचा, आणि थोडंसं ओवा पाव चमचा आपल्याला याच्यावर चुळून टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर मग कसुरी मेथी. आता कसुरी मेथी म्हणजे जी वाळलेली मेथी असते ती भेटते आपल्याला बाजारात, कसुरी मेथी म्हणून, ती टाकून घ्यायची. मीठ टाकायचं आहे, थोडासा हिंग टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार, पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे अंदाजाने. आणि हे पीठ आहे ना आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं व्यवस्थित असं कोरडं मिक्स करायचं आहे. जेवढं चांगलं मिक्स करता येईल, म्हणजे कारण याच्यात आपण जे मसाले टाकले, मिरची, ओवा, कसुरी मेथी, ते चांगले मिक्स झाले पाहिजे. मग कमीत कमी आपल्याला पोह्यांचे 2 ते 3 चमचे आपल्या याच्यात तेल टाकून घ्यायचे. आणि तेल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे कोरडं चांगलं मिक्स करायचं, कारण तेल आपलं हे सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. असं कोरडं मिक्स करायचं आहे. आणि नंतर मग त्याच्यात थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता, पाणी जास्त टाकायचं नाही, कारण बेसन पिठाला पाण्याचं प्रमाण फार लागतं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, हातावर घेऊन मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. अशाच पद्धतीने थोडं पाणी आपल्याला हातावर घेऊन टाकून घ्यायचं, असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बरं का. आता बघू शकता तुम्ही, असा हाताला अजिबात पीठ चिटकत नाही, म्हणजे याचा अर्थ आपला हा पीठ एकदम घट्ट भिजवलं गेलेलं आहे आणि घट्टसर गोळा आपला हा मळून झालेला आहे. आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला, हाताला लावून घ्यायचं आहे आणि थोडासा याच्यातून गोळा घेऊन तो हातावर आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने. मग शेंगोळे वळतो की आपल्याकडे बऱ्याच जणांना माहिती, जिलेबी, कुळदाची जिलेबी किंवा शेंगोळे म्हणतात ना, त्या पद्धतीने हे असे बेसन पिठाचे आपल्याला करून घ्यायचे. फक्त एवढे, आपण कुळदाची जिलेबी किंवा जे शेंगोळे बनवतो ते बारीक बारीक बनवतो असे, ते थोडे आपल्याला जाड जाड बनवून घ्यायचे. जसे तुम्हाला जमतील त्या पद्धतीने असे हातावर चोळून बनवून घ्यायचे. आता या अशा पद्धतीने मी सगळे हे बेसन पिठाचे आपले हे शेंगोळे तयार करून घेतलेले बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने सगळे आपल्याला हातावर चोळून चोळून बनवायचे. आणि बनवायच्या अगोदर हाताला तेल लावायचंय, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार. आणि शक्यतो हे पीठ भिजवताना घट्टच भिजवायचंय, म्हणजे ते चिटकणार नाही. तर जेवढं तुम्ही पीठ घट्ट भिजवाल ना, तेव्हा तुमचे हे चांगले बनतील. आता हे बघू शकता, सगळे आपले हे शेंगोळे बेसन पिठाचे आपले हे तयार झालेले. या पद्धतीने अशा तेवढ्या एका वाटीत ना आपल्याला जवळजवळ 10 ते 12 आपले हे तयार झालेले. मग पाणी मी कढईत उकळायला ठेवलेलं होतं, त्याच्यात आपल्याला हे टाकून घ्यायचे या पद्धतीने अशी. आणि गॅस फुल ठेवायचे. फुल गॅसवर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे उकळू द्यायचे चांगले. आता हे सगळे टाकून झालेले, एकाच वेळेस टाकून घ्यायचे सगळे आणि गॅस फुल करून द्यायचा आहे. थोडेसे आपल्याला हलवून द्यायचे मागे पुढे, आणि कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला हे उकळू द्यायचे. आता ते उकळता आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. आता यासाठी 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते मोठे मोठे कापून घ्यायचे. आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. मग त्याची साल काढून आपल्याला त्याचे पण मोठे मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे या पद्धतीने. मग हे सगळं आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. एक साईडला मी जवळजवळ 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून ठेवलेले आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली. आता ही मिरच्यांचे तुकडे पण आपल्याला याच्यातच टाकून घ्यायचे. आणि हा मसाला बिना पाण्याचाच आपल्याला दळून घ्यायचा आहे. आता 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, आपले हे बेसन पिठाचे जे शेंगोळे आपण पाण्यात सोडलेले त्याच्यावर असे फोड आलेले बघू शकता. छान असे फोड आलेले, म्हणजे आपले याचा अर्थ हे शिजलेले, लगेच त्याचा तुकडा पडतोय काढताना, मग याचा अर्थ ते शिजलेले. मग एक एक करून किंवा असे डायरेक्टली तुम्ही एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे त्यात, आणि कढई रिकामी करायची. मग आता डायरेक्टच मी हे असे ओतून घेणार आहे आणि सगळे काढून घेईल. ते थंड होऊ द्यायचे चांगले, कमीत कमी 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यायचे. आणि नंतर मग आपल्याला हे असे ताटात काढून घ्यायचे. आणि जो त्याच्यातलं जे पाणी असेल, ते उकडलेलं पाणी असेल, ते तसंच त्या वाटीत राहू द्यायचे आपल्याला. आणि आता हे ताटात काढल्यानंतर हे थंड झालेले, मग याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. छोट्या छोट्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला या पद्धतीने. अशा चाकूने त्याचे तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमच्याने पण करू शकता, नाही तर मग चाकूने पण करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला या बेसन पिठाच्या शेंगोळ्यांचे सगळे असे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने. आता मस्त असे आपले हे तुकडे तयार झालेले बघू शकता. आता कढईत मी तेल ठेवलेलं आहे
ते तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि नंतर मग 2 टप्प्यात आपल्याला हे तळून घ्यायचे. आता तेल तापलेलं आहे बघू शकता, लगेच बुडबुडे आले टाकल्याबरोबर. मग आता 2 टप्प्यात आपल्याला हे तळून घ्यायचे. मग अर्धे मी टाकून घेतलेले आणि चांगले आपल्याला थोडेसे लगेच हलवायचे नाही, थोडेसे असे होऊ द्यायचे आणि मग हे करायचे. मोकळे मोकळे टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित असे तळले जातील आणि फुल गॅसवरच आपल्याला हे तळायचे. तर सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे. तर बघू शकता त्यांचा रंग लगेच बदलतोय, एकदम छान असे तळून होता येते. मग थोडेसे मधून मधून हलवून द्यायचे म्हणजे एकसारखे असे आपले ते तळून होतील ते. आता बघू शकता इतके छान असे तळून झालेले ते. मग आता एका ताटात आपल्याला हे काढून घ्यायचे. सगळे आता जेवढे तळून झालेले तेवढे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे, थंड व्हायला ठेवायचे ते एक साईडला. पुन्हा मग आपण जे राहिलेले आहे ना तर ते पण आपण याच तेलात तळून घेणार आहोत. 2 टप्प्यात आपले हे तळायचे. आता 1 वाटीवर बेसन पिठात एवढे होणार आहे. मग आता हे पण टाकून घेऊ सगळे आणि व्यवस्थित असे तळून घेऊ. आता बघू शकता हे पण तळून झालेले छान चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे म्हणजे कच्ची लागत नाही ते. आणि आपण अगोदरच उकडून घेतलेले नाही त्याच्याने मस्त असे तळून होतात. मग आता कढईत तेल ठेवलेलं आहे, ते बाकीचं तेल गरम करून कमी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच मग आपल्याला जिरे आणि तेजपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची. आणि म्हणजे टोमॅटो कांदाची आपण पेस्ट तयार करून ठेवलेली हिरवी मिरचीची ती त्या तेलात टाकून घ्यायची आणि चांगलं परतून घ्यायचंय. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला आहे हा तो चांगला परतवायचा, गॅस कमी ठेवायचा आणि चांगलं परतून घ्यायचंय. मग याच्यातच आपल्याला धना पावडर 1.5 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट हे टाकून घ्यायचे. आता जे मसाले टाकले मी लाल तिखट आणि गरम मसाल्याचा तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण तुम्ही टाकून घ्यायचे मसाले चांगले परतवायचे. थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. आता तुम्हाला जसं पाणी लागेल तसं त्या हिशोबाने तुम्ही रस्सा करा आणि शक्यतो तो रस्सा पातळच ठेवा. आता जास्त घट्टही आपल्याला रस्सा बनवायचा नाही. आता तुम्ही म्हणाल एवढा पातळ कशासाठी, तो या भाजीला एकदम असा पाण्यासारखा असा पातळ रस्सा दिसला पाहिजे अशा हिशोबाने ठेवायचं आहे आपल्याला. आता बघू शकता मी तुम्हाला खालीवर करून दाखवले किती पातळ पाहिजे तो. आणि मीठ टाकून घ्यायचे आपल्याला चवीनुसार त्याच्यातच. जवळजवळ मी पाव चमचा त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकले. मग ते पाणी चांगलं उकळलं का जे आपण बेसन पिठाच्या वड्या करून ठेवलेल्या आहे त्या सगळ्या त्याच्यात सोडून द्यायच्या. तर तुम्हाला जर नुसत्या खायच्या असेल तर तुम्ही साईडला ठेवू शकता थोड्याशा आणि बाकीच्या मग आपल्याला या रश्यात टाकून द्यायच्या आहे. आणि कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर हे चांगलं शिजू द्यायचंय. आता बघू शकता जसं जसं शिजतंय ना तसा तसा हा रस्सा एकदम असा घट्ट व्हायला लागतोय, कारण आपण हे बेसन पिठाचं बनवलंय. मग बेसन पिठाचा अर्क त्याच्यात उतरायला लागला मसाल्यामध्ये का ती भाजीला घट्टपणा आपोआपच यायला लागतो. आता वरून आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची छान अशी. आता हातावर चोळून टाकून घ्यायची आणि चांगली पुन्हा 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायची. आता बघू शकता ही भाजी तुम्ही किती घट्टसर असा आपला हा रस्सा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी एकदा बेसन पिठाची नक्की ट्राय करून बघा. तर यालाच राजस्थानची गट्ट्याची भाजी असं म्हटलं जातं. तर ही काळ्या मसाल्यातही तुम्ही बनवू शकता. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही मस्त एन्जॉय करा टेस्टी आणि हेल्दी रेसिपी. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत.